नमस्कार आणि स्वागत आहे टेक्निकल ॲनालिसिस मास्टर क्लासमध्ये। आज आपण शेअर बाजारातील ट्रेडिंगसाठी आवश्यक असलेले हे महत्त्वपूर्ण कौशल्य शिकणार आहोत। तुम्ही ट्रेडिंगमध्ये नवीन असाल किंवा अनुभवी, टेक्निकल ॲनालिसिस टीए हे एक असे टूल आहे जे तुम्हाला बाजारातील किमतीची दिशा ओळखण्यास मदत करते। टीए मध्ये आपण किमतीतील मागील डेटा आणि व्हॉल्यूमचा अभ्यास करतो। याचा वापर करून बाजारात काय होऊ शकते याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करतो। टेक्निकल ॲनालिसिसचे दोन मुख्य सिद्धांत आहेत। इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो आणि बाजारामध्ये सर्व माहिती आधीच समाविष्ट असते किंवा प्राइस डिस्काउंट्स एव्हरीथिंग। याचा अर्थ असा की किमतीतील मागील पॅटर्न्स भविष्यात पुन्हा दिसू शकतात आणि सध्याची किंमत सर्व ज्ञात माहिती दर्शवते। आता आपण टेक्निकल ॲनालिसिसचा आधारस्तंभ असलेल्या कॅन्डलस्टिक पॅटर्नकडे वळूया। कॅन्डलस्टिक बाजारातील एका विशिष्ट वेळेतील किमतीची हालचाल दर्शवते। हिरवी कॅन्डल बुलिश म्हणजे खरेदीदारांचे वर्चस्व आणि किंमत वाढली। लाल कॅन्डल बेरिश म्हणजे विक्रेत्यांचे वर्चस्व आणि किंमत कमी झाली। प्रत्येक कॅन्डलमध्ये बॉडी आणि विक शॅडो असते। बॉडीमध्ये ओपन आणि क्लोज किंमत दर्शविली जाते, तर विक शॅडो उच्च हाय आणि निम्न लो किंमत दर्शवते। टेक्निकल ॲनालिसिसचे दुसरे महत्त्वाचे टूल म्हणजे सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल्स। हे किमतीचे ते क्षेत्र आहेत जिथे बाजाराची दिशा बदलण्याची शक्यता असते। सपोर्ट आधार म्हणजे किमतीचा फ्लोअर किंवा तळ, जिथून किंमत खाली जाण्याऐवजी वर जाते। रेझिस्टन्स रोख म्हणजे किमतीचे सीलिंग किंवा छत, जिथून किंमत वर जाण्याऐवजी खाली येते। या लेव्हल्स एका भिंतीसारख्या काम करतात। जेव्हा किंमत सपोर्ट लेव्हलला स्पर्श करते तेव्हा खरेदीदार सक्रिय होतात आणि जेव्हा ती रेझिस्टन्स लेव्हलला स्पर्श करते तेव्हा विक्रेते सक्रिय होतात। याच सोबत ट्रेंड लाईन्स देखील महत्त्वाच्या आहेत। ते बाजाराची दिशा अपट्रेंड किंवा डाऊनट्रेंड दर्शवतात, ज्यामुळे आपल्याला किमतीची पुढील संभाव्य हालचाल कळते। सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल्स निश्चित झाल्यावर आपल्याला इंडिकेटर्सची मदत होते। हे साधने बाजारातील गती आणि ताकद मोजतात। सर्वात आधी RSI म्हणजेच रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स। हे आपल्याला सांगते की एखादा स्टॉक ओव्हरबॉट झाला आहे की ओव्हरसोल्ड म्हणजेच बाजारात जास्त खरेदी किंवा जास्त विक्री झाली आहे। दुसरा महत्त्वाचा इंडिकेटर आहे मूव्हिंग ॲव्हरेजेस। ही एक अशी लाईन आहे जी ठराविक कालावधीतील सरासरी किंमत दर्शवते आणि आपल्याला ट्रेंडची दिशा स्पष्ट करते। मित्रांनो, तुम्ही आता टेक्निकल ॲनालिसिसचे मूलभूत घटक शिकला आहात, पण लक्षात ठेवा, नुसते ज्ञान असून उपयोग नाही, तर ते योग्य पद्धतीने वापरणे आवश्यक आहे। ट्रेडिंगमध्ये जोखीम व्यवस्थापन रिस्क मॅनेजमेंट सर्वात महत्त्वाचे आहे। स्टॉप लॉस सारख्या साधनांचा वापर करून तुम्ही तुमच्या भांडवलाचे संरक्षण करू शकता। सुरुवातीला थेट पैसे गुंतवण्याऐवजी डेमो अकाउंट्स किंवा पेपर ट्रेडिंगचा वापर करून सराव करा। अनुभवानेच तुमची ट्रेडिंग क्षमता सुधारेल। टेक्निकल ॲनालिसिसचा उपयोग करून विचारपूर्वक आणि बुद्धिमत्तेने ट्रेड वाईजली हुशारीने व्यापार करा। तुमच्या ट्रेडिंग प्रवासासाठी खूप शुभेच्छा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।